सो हे गुड मॉर्निंग गाईज. तुम्ही बघू शकता की मी ट्रेनमध्ये आहे आता. सो मी चालली आहे काही माझ्या कामासाठी गोरेगावला. तर तुम्ही बघू शकता की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, जास्त नाही पण नॉर्मल. तर बघू शकता की मी ट्रेनमध्ये आहे आणि खूप सारी गर्दी आहे ट्रेनमध्ये. सो आपण गोरेगावला पोचल्या की बोलूया. तर भेटते तुम्हाला गोरेगावला. गाईज फायनली तुम्ही बघू शकता की मी स्टेशनला पोचली आहे बोरिवलीच्या. तो काहीच वेळात आपली ट्रेन येणार आहे. सो ट्रेन आली आहे. सो भेटते तुम्हाला गोरेगाव स्टेशनला. हे गाईज, तर फायनली आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम आपलं झालेलं आहे. सो आता आपण फायनली इथून निघणार आहे. सो लेट्स सी आपल्याला आता कुठची ट्रेन आहे, कारण आपण रोज तर ट्रॅव्हल करत नाही. सो मला माहीत नाही आहे. सो लेट्स सी. चला तुम्हाला पण दाखवतो. आय थिंक ब्रिजवरून जावं लागेल आपल्याला. विल हॅव अ वॉक. बघा ट्रेन. काही जाताना जाम त्रास झाला. मला मिळालंच नाही माझा पॉझिटिव्ह लोकेशन. सो फायनली ऑल इज डन. सो पकडते ट्रेन आणि तुम्हाला भेटते. तुम्ही बघू शकता फायनली आपल्याला ट्रेन मिळाली आहे. सो मी आता तुम्हाला विरारला भेटते. सो गाईज तुम्ही बघू शकता की मी फायनली विरार स्टेशनला आली आहे. सो आता मी चालली आहे जिथे आपल्या घरी जायला ट्रेन लागते. सो बघते मी ट्रेन कितीची आहे वगैरे. सो भेटते तुम्हाला तिकडेच. होपफुली गाईज आपल्याला ट्रेन मिळाली आहे. सो आपण थेट भेटूया घरी. फायनली आपण आता बोईसरला उतरणार आहोत. सो लेट्स सी ऑन दी वे काय दाखवता येईल का. सो पहिली गोष्ट मला काहीतरी खायचं आहे. सो मी काहीतरी मे बी मॉर्निंगपासून फक्त मी शेकमेट घेतलं होतं. सो लेट्स सी आपण काहीतरी खाऊया आणि मग जाऊया. गाईज आज मी खूप लेट आली. म्हणजे घरी तर आली होती पण काही काम होतं म्हणून मी बाहेर गेली होती. सो तुम्ही बघू शकता मी किती दमली आहे. सो खूप लेट झाला आहे. सो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही शूट मला नाही करता आलं, कारण माझं शेड्यूल खूप टाईट होता. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.